नमस्कार. 30 दिवस 30 नवीन व्यवसाय. दिवस 19वा. विषय स्टेशनरी आणि आर्ट मटेरियल विकणं. प्रत्येक घरातून मुलांना, प्रत्येक घरात व्यक्तीला स्टेशनरी हा प्रकार लागतोच लागतो. आता तुम्हाला माहिती आहे, स्कूलमध्ये जे प्रोजेक्ट बनवतात ना, हे प्रोजेक्ट मुलं कमी आणि आई वडील बाहेरून जास्त आणतात. बरं, मुलं कमी, आजी आजोबा आणि आई वडील जास्त बनवतात. पण यांना तुम्हाला काय करायचंय? हे सहज आहे बरं का. तुम्हाला एका कुटुंबात एक मुलगा किंवा एक मुलगी शाळेत जाते. ह्या मुलांना काय द्यायचंय तुम्हाला? आर्ट रिलेटेड मटेरियल पुरवायचं. बरं, तुम्ही देता, शक्यतो तुम्हाला दुपारनंतरच कळतं शाळेत आज काय दिलाय, प्रोजेक्ट दिलाय. आणि मग काय करणार, तुमची घरची माणसं तुम्हाला सांगणार येताना घेऊन या. आणि तुम्ही जर पोचला नाही तर काय होतं, आज मला दह्याची कप घ्यायचं ना, तरी मी काय करतो, ब्लिंकिंग मधून मागवतो. लोकांना आवड आहे. तुमच्या पटकन कसं असावं, हातात असावं. इझी करून दिलत ना, हमका तुमचा कस्टमर वाढेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे मी चालू केलं तर माझा व्यवसाय चालणार नाहीये, मला चालवता येणार नाही, तुम्हाला मी एक गोष्ट नक्की गॅरंटी देतो. आपण आपल्या चॅनलला एकत्र राहूया, आपण एकमेकांना फॉलो करूया. कसा चालत नाही व्यवसाय ना, त्याची जबाबदारी माझी राहील. तुम्ही काय करा, कमेंट मध्ये ही गोष्ट टाका, चॅनल बरोबर राहा, चॅनलला फॉलो करा. कारण हा व्यवसाय कदाचित तुमच्या कलिगला पण सहकार्य करेल. मला वाटतं तुम्हाला करता करता इतरांच्या पण आयुष्यात आपण काहीतरी बदल करू शकतो. थँक्यू.